प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला, ताई तुम्ही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला, शरद पवारांनी देखील संवाद साधला, काय कशा पद्धतीने बघता या घटनेकडे? अतिशय छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे. कुठल्याही पक्षाने ही घटना केली असेल कुठल्याही, तर ती दुर्दैवी आहे, ती अयोग्य आहे आणि ह्याचं खंडन आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तो हल्ला झाला तोही चिंताजनक आहे, कारण का फक्त ती शाई फेकायचं नव्हतं. ती जी व्यक्ती आहे ज्यांनी ही घाणेरडी गलिच्छ कृती केली, त्याच्याकडे बंदूक आणि पिस्तूल आणि त्याच्यावर कारतूस हे दोन्ही सापडलेले आणि पहिल्यांदा नाही. आणि ही माहिती काही चॅनलनी दिलेली नाही, ही पोलीस यंत्रणेतली माहिती आहे. त्यामुळे अशी व्यक्ती एकतर तिथे काय करत होती, ती तिथे का गेली, हा हल्ला का झाला, याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि अशा गुन्हेगार प्रवृत्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन सरकारने घेतली पाहिजे. ताई, जर आपण तो व्हिडिओ बघितला असेल तर प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीने गाडीमधून देखील ओढून काढलं, प्रवीण गायकवाडांनी तिथं जेव्हा माध्यमांशी बोलले तर त्याचं म्हणणं होतं की त्यांना मारून टाकण्याचा कुठेतरी हा कट होता, हे सगळे प्रयत्न होते. अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. हो, अर्थातच ही गुन्हेगारी ओपन गुंडाराज आहे. म्हणजे मला धक्का बसला की कृती आणि कारण काय, कृती व्हायचं कारण काय. आणि जर एवढं त्यांना वाटत असेल तर पोलीस यंत्रणा आहे ना या देशामध्ये, जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. ज्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रवीण दादांना सिक्युरिटी, दुर्दैव आहे मला म्हणावं लागतंय, पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे. आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला, प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल, त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल. ताई, जर आपण बघितलं ज्यांनी हा हल्ला केला त्याचं नाव दीपक काटे आहे, तो अर्थातच भाजपचा पदाधिकारी आहे अशी माहिती आता समोर येते. कारण अनेक व्हिडिओज, फोटो सोशल मीडियावर त्यांचे बावनकुळे साहेबांसोबत आहेत, व्हिडिओज आहेत, त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांच्यासोबत फिरतानाचे आहेत, बरेच व्हिडिओ असे समोर आहेत. आणि कमरेला पिस्टल आहे. एवढंच काय तर पुणे विमानतळावर देखील त्यांच्याकडे एक पिस्टल, म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे की एअरपोर्टवरून आपण ट्रॅव्हल करू नाही शकत, त्याच्याकडे पिस्टल आणि 24 जिवंत कारतूसं सापडली होती. त्याच्यामध्ये सुद्धा काही कारवाई झाली नाही त्यांच्यावर दिसते. नक्की काय झालं हे सगळं पोलीस यंत्रणेने पारदर्शकपणे महाराष्ट्राला सांगावं. पण अशी प्रवृत्ती जी आहे त्याला कोणीही त्याला सपोर्ट करू नये. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आज विधानसभा चालू आहे, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याला उत्तर दिलं पाहिजे की नक्की खरं काय. हे भाजपचे पदाधिकारी आहेत असं दिसतंय ताई. मी ऑफिशियली त्याची माहितीची वाट बघतोय. कुठलाही आरोप करताना मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनी जबाबदारीने करावा. मी तो भाजपचा आहे का नाही ह्याची कन्फर्मेशनची वाट बघते. साहेबांनी देखील प्रवीण गायकवाडांशी बोलणं केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते निकटवर्तीय मानले जातात शरद पवारांचे. निकटवर्तीने हा माणुसकीचा पण विषय आहे ना. कुणाच्याही अंगावर किंवा कुणावरही हल्ला करणं हे अयोग्य आहे. कुठल्याही महाराष्ट्राचा नाही, हा देश गुंडांचा नाहीये, हा संविधानाने चालणारा देश आहे. कोणीही उठावं कुणाच्याही अंगावर जावं, सत्ता तुमच्या मागे म्हणून, मग उद्या सत्तेतले लोक तुम्हाला आणि मला पण गोळ्या घालतील आणि ते मान्य असेल या देशात. हा हुकुमशाही नाहीये, ही लोकशाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जर कोणी असे हल्ले करणार असेल तर त्याचा जाहीर निषेध होणार. आणि आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार आणि होम डिपार्टमेंटनी स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे. नाही घेतली तर मी हे दिल्लीमध्ये रेस करीन. अगदी ही हुकुमशाही नाही तर लोकशाही आहे असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये या संदर्भातले स्पष्टीकरण द्यावं आणि आरोपींवर या ठिकाणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी सुप्रिया सुळे करतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.